जीवदान दिलाय वाचवलंय. म्हणजे दोन्ही किडण्या नाही, एक फेल एक काढून टाकली मित्रांनो. दुसरी किडनी फेल झाली, परंतु 4 वर्ष झालं असं कधी उदाहरण नाही की दोन्ही किडण्या नसणारा माणूस जगू शकत नाही. तरी मामानं जगवलंय कसं मग काय ते होती ती बी फेल गेली. डॉक्टर म्हणतो मी एक काढल्यात पाकच खरं बर. ही बाजू काढल्यात हे काय काढली काढल्यात एक बाजूची आणि एका बाजूच्या वाईट म्हणून तिने 7 नंबर बघा दिला. ज्या वेळेला 7 नंबर बघा दिल्यापासून आपल्या बघ्याला मामाची 7 1 नंबर मामाची 7 मिळाली. मामान जेवढं बघा पाहिजे तेवढा मोठा करून गेला. आपल्याला तो आल्या स्वप्नात दाखवलं, मेंढर स्वप्नात दाखवली का नाही, मळ्यात फिरून गेलेली किंवा मामाचा तंबू दाखवायचं, मामाची मेंढक दाखवायचं. पांडू असं असं त्या बघ्यात 3 नंबर बघ्यात कारभारी नाही आणि तुम्हाला यायला लागतंय म्हणून मामान फोन केला. फोन केल्यावर मामा म्हणलं माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला वरनं एक टेलरवर दगड पडली. त्या टेलरच्या दगडात मी खाली गावलो, पण माझ्या कपाळाला मामाचा भंडारा होता. जरा अडचणी हिरीवर असल्यामुळे तर ते पहिल्या दिवशी पण इंजन फुटलंच होतं. तर तिने काय केलं, इंजन दुसरं नवीन आणून बसवलं. लगेच दुसऱ्या दिवशी चालू केली. शनिवार होता आणि शनिवार पर्यंत सकाळी शनिवार 10-11 वाजेपर्यंत आम्ही काम केलं. तर मित्रांनो, आपण बाळूमामा बागा नंबर 7 या पालखीत इथे आलोय मित्रांनो. पिंपरी इथे पालखी आहे आणि 7 नंबर बाग्याचे कारभारी पांडुरंग तात्या बंडगर आज यांच्याशी गप्पा करणार आहे. किंवा मित्रांनो, कारभारी म्हणजे हा जो बागा असतो जवळजवळ 4000 मेंढर असते, ती 300-400 मेंढकं असतात, अनेक लोक असते तिथं आणि त्याचं सगळं कामकाज किंवा त्याचं देखरेख एका तालुक्याचा आमदार ज्याप्रमाणे असतो तसं ह्या बाग्याचा आमदार किंवा एक कारभारी तात्या आहेत. तात्या नमस्कार. जय बाळूमामा. तात्या, ह्या क्षेत्रात म्हणजे देवाच्या भक्ती मार्गाकडे तुम्ही बाळूमामाच्या कसं काय आला? जय बाळूमा. बाळूमा देवालय आदमापूर बागा नंबर 7. मी प्रथम बाळूमा क्षेत्रात कोल्हापूरकडल्या भागातली मेंढक आमच्या पावसाळ्या टायमाला कायम खाली भागात चारणी करायला येत होती. चारणी करत येत असताना तिने मला एकदा सांगितलं, बाळूमामा एक कोल्हापूर जिल्ह्यात असा देव आहे की नवसाला पावणारा देव आहे. मग आम्हाला काय कोल्हापूरच्या पलीकडे काय माहित नव्हतं किती लांब आहे बाळूमा. मग मी एक ना माझा भाचा एक 2 जण मिळून एसटीनं गेलो, सांगलीत गेलो, सांगलीतनं कोल्हापुरात गेलो, कोल्हापुरातनं विचारत मुदाळ तिट्ट्यावरनं आदमापुरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेऊन तिथं आम्ही जेवण नेलेलं होतं, ते बसून जेवलो. परत त्या मेंढक्यांचं घरला जायसाठी आम्ही कोल्हापुरात रिटर्न आणि आलो. ती कोल्हापुरात मेंढक्यांचं घर किती लांब आहे आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे वेळ झाला. परत आम्ही रिटर्न त्या मेंढक्या इकडे काही गेलो नाही. त्यांचं गाव होतं हनुमंतवाडी. हनुमंतवाडी किती लांब असेल आम्हाला काही माहिती नव्हती, जवळच आहे हनुमंतवाडी, पण आम्हाला त्या भागात गेलो नसल्यामुळं समजलं नाही किती लांब आहे. आणि रिटर्न आम्ही दोघं इष्टीला बसून आलो. रात्री 12 वाजता आम्ही आमच्या गावात आलो. त्यातनं मग ती माहिती लागली बाळूमामाजी देव कसा आहे काय आहे, आम्हाला जरा त्या देवाची ओढ लागली. मग आम्ही प्रत्येक आमुष्याला जसं घडेल तसं जाणार. मग जात मला तिथं जरा छंद लागला ते मामाचा. मग मी प्रत्येक आमुष्याला जाणार. तिथं ओळख झाली आपल्या सगळी पंचांची, आपल्या कामगारांची, पुजाऱ्यांची. परत मला जरा तिथं प्रत्येक आमुष्याला 5 दिवस 10 दिवस असं मला ती सेवा करायची तिथं संधी भेटली. मग मी तिथं मला कुठं काम लागेल तसं झाडलोट करायचं असं दे, परत आपल्या बकऱ्यातनं पेट्या आलेला पैसे मोजायचं किंवा किचन रूमला जेवण करायचं, यात मी कायम असणार. परत किंवा जेवणाचं 5 पावत्या काढायचं,
बरोबर 5 रुपयाला ते हा एवढं 5 रुपयाला रुपयाला जेवण पास असायचा. हम्म. असं करत करत मी बरेच दिवस गेलो. आमचं 4-5 वर्ष यात मी असं सेवेत गेलो. पुन्हा पूर्ण मोठ्या कार्यक्रमाला जाणार. वर्षात असणार कार्यक्रम. मग परत एकदा आमच्या मनात आले की आता मंदिरातली सेवा झाल्या, परत बाळूमाच्या बकऱ्यात सेवा करायला जायचं असं आमचं मन हल्लं. मग आम्ही ज्या वेळा 10 नंबर बघा नवीन झाला होता त्यावेळा कुरुंदवाड बशी इचलकरंजी आसपास कुठेतरी ती बघा होता, त्यात पहिल्यांदा गेलो. मग त्यात थांबलो. परत 5-6 दिवस सेवा केली. परत त्यात कातरण होती, कातरण केली. आणि मग परत आषाढीच्या प्रत्येक वर्षाला जाणार कुठं बघा असेल तर आसपास. असं जात असं 4-5 वर्ष काढली. तुम्ही ज्यावेळेस गेला तिथं म्हणजे पहिल्यांदा बकरी म्हणजे मेंढरात गेला त्यावेळेस बघ किती होतं? आता 19 बघायचं बघ त्यावेळा 9 होतं. 10वा बघा फुटलेला होता. आणि 10 नंबर बघायला सुभाष कारभारी आदमापूर म्हणून आणि गुंडा पाटील ही दोघं 10 नंबर बघायला होतं. मग आम्ही त्या 10 नंबर बघायला गेल्यापासून त्यातनं मेंढरातली आवड लागली. मेंढरात आवड लागल्यावर परत आमच्या भागात ज्यावेळा बघा आला त्यावेळा आपल्या पंचानं मोरे मामा किंवा रावसाहेबांना हिने म्हणले आपल्या भागात पांडुरंग बंडगर कवठेमंकाळ भागात भक्त आहे, तर त्यांना काय अडचण आली तरी त्यांना संपर्क साधा, त्यांना बोला, काय अडचण आली तरी हे करा. मग मेंढर आपल्या इथं आल्यावर मी जे कारभारी संघ शिरगावकर कारभारी होतं, शिरगावकर कारभारीच्या हाताखाली आम्ही बेळूरचा एक पोरगा होता, सलगऱ्याचा होता, असं तिने आम्ही त्यांच्या हाताखाली आम्ही राहून मेंढरात सेवा करायची. मेंढरा काय जायचं, परत कारभारी नसला म्हणजे कुठं तळ बघायला जायचं. असं करत 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 आम्ही 2-4 वर्ष घालवली. परत नंतर माझा व्यवसाय शेती असायचा. शेती करत द्राक्षे बागाची कलम बांधणार असं कामधंदा चालू होता. परत एक दिवस काय झालं, डपळापूर गावात विहीर चालू होती. मी सगळे त्या विहिरीला विहारी जोडून दिली, सगळं हे केलं, म्हणजे नियोजन करून दिलं. आणि विहीर चालू असताना गडी जरा कमी आहे म्हणून मला ते आपलं रोज आम्ही जाणार गोव्या म्हणायला, रोजच कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे रोज एका जागेत असणार. मग अडचण आहे म्हणून मला बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यावर पहिल्या दिवशी गेलो. पहिल्या दिवशी काही झालेलं नाही. जरा अडचणी हिरीवर असल्यामुळे तर ते पहिल्या दिवशी पण इंजन फुटलंच होतं. तर तिने काय केलं, इंजन दुसरं नवीन आणून बसवलं. लगेच दुसऱ्या दिवशी चालू केली. शनिवार होता आणि शनिवारपर्यंत सकाळी शनिवार 10-11 वाजेपर्यंत आम्ही काम केलं. परत त्यातनं माझा शनिवार असणार, फराळ केला. फराळ करून हिरीत काम चालू करायला गेलो आणि दिवसभर काम केलं ना 2:30 वाजलं होतं. सुट्टी केली ना मी असं जाऊन साईडला बसलो. असं 2 आता डबा आहे ते जोडून द्या. मी ज्यावेळा असं साईडला बसलो त्यावेळा का नाही वरनं एक टेलरवर दगड पडली. त्या टेलरच्या दगडात मी खाली गावलो. पण माझ्या कपाळाला मामाचा भंडारा होता आणि त्या भंडाऱ्याच्या ताकदीवर माझ्या नुसतं पायावर ती दगड गेली आणि मी माझ्या डोक्यात किंवा शरीरावर दगड पडली नाही, ती काय मार लागलेला नाही. पायाचं दोन्ही पाय फ्रॅक्चर झालं. त्यातनं पुन्हा दवाखान्यात गेलो. दवाखान्यातनं परत नीट केलं. ज्यावेळा चाला यायला त्यावेळा काठी घेऊन मी नागापा मिरजे नागापामा या 6 नंबर बघ्यात आदमापूरच्या मुदाळ थिट्याजवळ कोर म्हणून गाव आहे, त्या गावात बघा होता. आम्ही माझा भाऊ बाबूराव बंडगर, परत भाचा भारत फोंडे, तानाजी सरगर, असे आम्ही 4-5 जण मिळून त्या 6 नंबर बघ्यात गेलो. 1-6 महिना सेवा केली. मला नागापानानं त्यावेळा सांभाळून घेतलं. मला बसायला येत नव्हतं त्यावेळा, असं बांध चढा येत नव्हतं. परत मला दिवसभर भंडारा लावायचं सेवा मिळाली. 6 महिना सेवा करून आम्ही पूर्ण सेवा करून भंडारा नारळ घेऊन गेलो. त्यातनं पुन्हा 1 वर्षभर गेलं.
पुन्हा आणि बघा फिरत 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 आमच्या 3 नंबर बघा होता फिरत आमच्या गावाकडे आला. मग त्यात कारभारीची अडचण होती. कारभारीची अडचण असल्यामुळं कारभारी नसल्यामुळं त्या बघ्यात नियोजन नव्हतं बिलकुल. मग आपला मोरे मामा म्हणून आमचं पंचायती तिने फोन केला, पांडू असं असं त्या बघ्यात 3 नंबर बघ्यात कारभारी नाही आणि तुम्हाला यायला लागतंय म्हणून मामाने फोन केला. फोन केल्यावर मामा म्हणलं माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला काय जमणार नाही, काय सोपी गोष्ट नाही आणि कसं जमायचं म्हणून मी काय मामाला नाही म्हणून सांगितलं. परत माझ्या मेंढर दृष्टात आमच्या गावात यायची, घरापाशी आलेली रानात फिरलेली मेंढर दृष्टांतर स्वप्नात दाखवायची माझ्या. म्हणजे मामांना एक मामांलाच इच्छा झाली तुम्हाला कारभारी बनवायची, परंतु तुम्ही त्यापासून काम केलं स्वप्नात दाखवलं मेंढर, स्वप्नात दाखवली का नाही मळ्यात फिरून गेलेली किंवा मामाचा तंबू दाखवायचं, मामाची मेंढक दाखवायचं, असं मामानं मला हे केलं. मामान स्वप्नात दृष्टांत दाखवला की मोरे मामाचा फोन यायचा. मोरे मामाचा फोन आल्यावर मामा नाही जमणार मला असं मी सांगितल्यावर 2दा झालं, 3 वेळा मी फोन केल्यावर सांगितलं मामा नाही जमणार मला. फोन आला की पुन्हा 4 दिवस जायचं, पुन्हा मला मेंढर सपनात यायची, दाखवायची, पोरं दाखवायची, मेंढरातली तंबू दाखवायचा. परत 4थ्यांदा मला फोन मामाने केला. मामाने फोन केल्यावर मी सगळं घराकडलं सोडून दिलं. आता म्हणलं आपणाला जेव्हा बोलवा लागलाय आणि बॅग आपली घेतली आणि आवरणाळात मेंढर होती आपली मोरे मामाच्या शेंदरी गावात. आवरणाळ ही तत दड्डीवर मेंढर होती. तत गेलो आम्ही, पावसाळे दिवस चालू झालं. ततनं जी मेंढर आम्ही हलवली ततनं आतनी भागात खाली, आतनीच्या खाली पार तोंगळ, सावळगी, इजापूर ह्या भागात जाऊन असं केलं. मेंढर चारणीला खाली नेऊन ततनं इकडं वरत चारणी संपल्यावर नंतर वरत यायचं. आवरणाळ भागात आषाढी केली. ततनं आषाढी करत करत 1-2 वर्ष ती भाग केला. ततनं मला वाटायचं आपली मेंढर आपली आता जरा महाराष्ट्रात घेऊन जावा वाटायला. त्याकडे जरा उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी, 1000वर मेंढर होती फक्त माझ्या ताब्यात दिली तेव्हा. पिल्ली पण थोडी होती. उत्पन्न काय नसायचं. देवा मंदिराकडं 2-4 लाख 5 लाख बघ्याच्या नावावर पडत होतं फिरायला वगैरे. त्यामुळं आता आपण जरा बागा सुधारला पाहिजे म्हणून आपण तिकडला भाग मारा ही कर्नाटक सोडला आणि मामाला विचारलं. परत रावसाहेबांना सांगितलं तुम्ही कुठं तुम्हाला चांगलं दिसेल तिकडं जावा. मोरे मामाने पण परवानगी दिली. तुम्हाला जकडे चारणी कुठं चांगली होत्या, मेंढर कुठं चांगली होती ती तकडे मेंढर तुम्ही तुमच्या मनानं कुठं तुम्ही व्यवस्थित तुमची चारणी करून जाऊ दे. म्हणून मी मग आता तकडनं ती भाग सोडला. परत कोल्हापूरवरनं पुढं आलो. पलूस, विटाबाग, वर्लीला कराड भाग फिरत 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 असं चारणी करत आम्ही असं दिवस काढत चांगले गेले. ते हे केलं, दिवस निघत गेलं. पुन्हा ज्या वेळा आपल्याकडे डॉक्टर औषध उपचार करायला येत होती, मग डॉक्टरनी सगळ्या बघ्याचं नंबर असं हे केलं. मग ज्या वेळा 3 नंबर 2 होतं त्यावेळा तकडे एक नाशिककडे एक 3 नंबरच होता. मग 7 नंबर बघाच नव्हता. आवळे साहेब म्हणून डॉक्टर आहेत आपल्या बघ्याला. तिने आले ना मला म्हणली कारभारी आपल्या बघ्याचं आता नंबर बदलूया आणि 7 नंबर बघा नाही, तुमच्या बघ्याला 7 नंबर बघा देऊया म्हणून तिने 7 नंबर बघा दिला. ज्या वेळा 7 नंबर बघा दिल्यापासून आपल्या बघ्याला मामाची 7, 1 नंबर मामाची 7 मिळाली. मामान जेवढं बघा पाहिजे तेवढा मोठा करून गेला. आपल्याला टॉल्या दिल्या, टँकर दिले, देवानं आपल्या रथ करून घेतला. परत तुम्हाला सांगतो माणसं आमच्याकडे बिलकुल कमी असायची. मला दिवसभर वाघर मारायला लागायची, परत जेवण करायला लागायचं, तंबू मारायला लागायचा. तळावर 2 किंवा 4च पोर असायचे आम्ही पहिलं सुरुवातीला. पण पुन्हा ज्या वेळा 7 नंबर बघा झाल्यापासून आपल्याकडे माणसाची काही कमतरताच नाही. पुन्हा मेंढराची वाढ झाली, पिल्ल्याची वाढ झाली, आपल्याला टँकर मिळालं, जनरेटर मिळालं, परत रथ मिळाला. परत टॉल्या आपणाला 3 टॉल्या मिळाल्या, 4 टॉल्या मिळाल्या. पुन्हा टाटा सुमो गाडी दिली. परत ही मोटरसायकल दिली गार्डीच्या माणसानं. परत तुम्हाला सांगतो ही बोलोरा गाडी आपली पिकअप हे दिलं. त्याच्यात तुम्हाला हे लोक म्हणजे भक्त देतील सगळी, म्हणजे
त्यांचा अनुभव काय सांगताल म्हणजे लोकांचा अनुभव म्हणजे ज्या माणसाने आपल्याला आता हे टॉल्या दिल्या, ही टॉलीचा मालक घरनेके गावचा दिनेश मेटकरी म्हणून आहे. बर. ते दिनेश मेटकरी पहिला शेळ्या राखत होता. बर. त्याची परिस्थिती पूर्ण गरीब होती. ज्यावेळेला ते शेळ्या सोडून विकून जी आला, येऊन बघ्यात आला, बघ्यातनं पुन्हा काय कमी जास्त असं बघून गेला. पुन्हा ती बेंगलोरला दुकान होतं त्याचं, बेंगलोरला दुकानातनं ती पुन्हा ज्यावेळेला आला त्यावेळेला पहिल्यांदा त्यानं आपल्या बघायला लाइटिंग दिलं. वर मेंढर होती पार इकडे बुध डिस्कळ ह्याच्याकडे. मग त्यातनं परत तो गेला. परत आम्हाला फोन करायचा, काय पाहिजे तुम्हाला. जेवणाची तिने 1 लाख रुपयाची भांडी घ्या म्हणून दिलं. आम्ही 75,000 रुपयाची भांडी घेतली. परत त्यानं चांदीच्या पादुका दिला देवाच्या. परत त्यानं देवाला जी आपल्या 4 देवाला चांदीचा हार असते ती, त्यानं चांदीचा हार दिलं. परत तुम्हाला सांगतो ताटवाटी दिली. परत त्याच्या आणि मनात आलं की आमच्या गावात आम्हाला एक कार्यक्रम द्या. पहिल्या वर्षी त्याला दिवाळीचा कार्यक्रम लेंडी पूजनचा दिला. दुसऱ्या वर्षी जन्मोत्सव दिला. जन्मोत्सव मोठ्या थाटात माटात त्यानं 1 नंबर केला. परत त्याला वाटलं पिल्ल्याला आम्हाला टॉल्या नाही द्या. मग त्यानं आम्हाला सांगितलं टॉल्या बघा, टॉल्या आमची टॉली पहिली घेऊन गेल्या, 2 टॉल्या होत्या ती. मग आम्ही आदमापूरला गेलतो. सागर गावडे, मी, परत सचिन पेटकरे काय म्हणून असे 4-5 जण गेलतो. टॉल्या आम्हाला इकडं नेल्या म्हणून फोन आल्यावर आम्ही त्यांना फोन लावला. दिनेश मेटकरे म्हणजे बघताना थोडे दिवसासाठी दिलत्या, 2 महिने पहिल्या दिलेला तर आपणाला भक्तीसाठी. परत आम्ही सहज गेलो. ते टॉल्या फोन करून सागरनं एका भक्ताला सांगितले टॉल्या कुठं आहे त्या का कोरेगावच्या एका गॅरेजवाल्याला. त्याने म्हणलं अशा टॉले इथं आहे त्या, जाऊन बघा. ज्या आम्ही टॉल्या बघायला गेलो त्या शेतकऱ्याकडे टॉल्या घेतल्याच. त्या घेतल्यावर त्या दिनेश मेटकरीने त्या टॉल्याचे पैसे त्याचे त्यांना फोन पे वर टाकलं त्यांचं. आम्ही टॉल्या घेऊन आलो. परत दुसरी टॉली आणि एक आपल्या 18 नंबर बघ्यात सेवा करत होता, फोंडे म्हणून आहे पडतारवाडीचा. त्या फोंड्यानं 18 नंबर बघ्यात सेवा करत असताना कारभारीत तुम्हाला टॉली देणार आहे म्हणून त्याने एक टॉली बेडक मध्ये घेतलेली टॉली त्यानं आम्हाला दिली. आपल्याला असं देवानं मागेल ती गोष्ट आपल्याला देत गेलेला आहे. आता आपल्याला मेंढक कमी नाही, मेंढक आहे ती. मेंढक्यांना आपण काय कमी जास्त काय असेल नसेल त्यांना विचारपूस करतोय. लागेल ते काय पण एवढं 250-300 मेंढकं झालं जवळजवळ. पहिल्यापासून तुम्हाला म्हणजे वाघर ठोकत होतो तुम्ही, आचारी पण तुम्हीच, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हीच. म्हणजे देवाने कुठेतरी हे केलं तुम्हाला, आता भरभरून दिलंय. परंतु तुमचं तरी पण सकाळचं वेडा मारता तुम्ही कंटिन्यू. होय, सकाळ आपलं मेंढराच्या भोवतीने वाघराच्या भोवतीने वाघरत जाऊन काय काम आहे, कुठलं मेंढीला दूध पेले, कुठल्या नाही पेले, कुठल्या मेंढीच्या कासत दूध आहे, ती मेंढक्यांना आपण बोलवून सांगायचं. मेंढीला काय जरी मऊ आजार काय असेल तर बाबा ही मेंढी आहे, याला इंजेक्शन करायचं, हे आपण दाखवून आतनं फिरून बघायचं. किंवा मेंढक्यांना काय अडचण असेल तर बघायची, हे आपलं कामच आहे. बरं, आता मामाने सांगितलंय तुम्ही मला 10 रुपये द्याल तर मी तुम्हाला 100 रुपये देणार. होय. आता ह्यांनी टाळल्या दिल्या, आज त्यांची परिस्थिती कशी आहे? त्यांनी टॉल्या दिल्या तर त्यांना त्यांची 1 नंबर परिस्थिती आहे. अजून आम्हाला त्यांनी सांगितले तुम्हाला काय लागेल ते मागा. त्यांना काही देवाण कमीच केलेलं नाही. 1 नंबर त्यांचं ते चालू आहे ते दुकानचा व्यवसाय. बरं, आता अनेक लोक त्या फौजी जे पोरं होती ती इथे येऊन सेवा करून ती फौजी वगैरे म्हणजे परीक्षा देऊन इथे तिथे फौजी होऊन जाते एक प्रकारे. म्हणजे देवाची लीला इथं सेवा केली. आता कसं आहे, जी इथं मनापासून भक्ती करतोय, आपल्या दिवसभर मेंढराला चारा आहे का नाही, किंवा मेंढीचं पिल्लू पेलय का नाही. परत तुम्हाला सांगतो त्या मेंढीला काय झालंय, संध्याकाळी जर मेंढर आली ती पिल्लू कुठलं पेले कुठलं नाही पेले, एक असते ती काय मोबाईलवर बघायचं, सेवा कमी करायची. जी मनापासून सेवा करतोय त्याला देव मेवा दिलेलाच आहे. बरोबर आहे. आणि मग आपल्या मेंढरातनं बरीच सेवा करून गेलेली, बरीच पोरं भरती झाली ती, बरीच आर्मीत गेली ती, पोलीस झाली ती, नोकरीला लागली ती. आता PSI पण इथं काय काय मोठी मोठी लोक सेवा करून. होय, PSI येऊन गेले ती. आपला भाऊसाहेब मलगुंडे म्हणून आहे चिकुर्ड्याचा, ते
इथं आपल्या बघ्यात 5 दिवस येते ती. हम्म. 5 दिवस आले तरी आमच्यापाशी ती थांबत नाहीत. बर. सकाळ उठले म्हणजे आंघोळ करायचं, आंघोळ केल्यानंतर जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, तीर्थ घ्यायचं, आरती करायची, मेंढक्यातनं जेवण करायचं. परत मेंढराच्या दिवसभर मेंढरा पाठीमागे राहणार. बर. संध्याकाळी येळभर मेंढर राखून येणार संध्याकाळी, आणि मेंढर पिल्ली पाजून आलं म्हणजे फ्रेश होऊन मग चहा पाणी इकडे तिकडे घेणार. परत आता त्या तुम्हाला जे दिसला चमत्कार, असा एखादा प्रसंग सांगा की जेणेकरून कसं होतं की इथं देवानं हाय असं दर्शन दावलं, होय. असं एखादा चमत्कार देवाचा. आता चमत्कार म्हणजे आपल्याला कसं आहे, कडेगाव मध्ये मेंढर होती काय. बर. कडेगाव मध्ये मेंढर असताना मारुती चौगुले म्हणून एक आपला मेंढका होता. बर. त्या मेंढका आजारी पडला. मेंढका आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात एक सोडून 2दा नेलं, 3दा नेलं, ते व्यवस्थित होईना. त्याला फरकच पडना काय. मग फरक पडत नसताना त्याचं त्यानं जाऊन पण बघडला, काय फरक पडला नाही. मग त्याचं काय म्हणणं पडलं, मला आता दवाखान्यात फरक पडत नाही, मी गावाकडे जातो, गावाकडे जाऊन बघतो, दवाखाना करतो, काय काय बघतो म्हणून ती गावाकडे चाललेला होता. त्याला म्हणलं मी जरा चल देवापाशी चल म्हणलं. देवापाशी नेऊन त्याला माझ्या हाताने भंडारा लावला. भंडारा लावला आणि त्याला जरा भंडारा खायला दिला. भंडारा खायला दिल्यावर तुला आता काय जरा फरक पडलाय का नाही बघ म्हणलं जरा, आणि तू व्यवस्थित होतोय नाही. भंडारा जसा का कपाळाला लावल्यापासून ती पोरगा क्लिअर झाला, निवांत, त्याला दवाखाना करायला लागला नाही. मेंढरातनं खांडच त्याच्या ताब्यात दिलेलं होतं. असं देवाचे चमत्कार भरपूर आहेत. आता त्या असं पण ऐकून आहे बरं का इथं की जे कॅन्सर पेशंट झालाय किंवा ज्याला कॅन्सर आहे त्याचा रिपोर्ट म्हणजे कॅन्सर असू द्या किंवा कुठलं पण जे बाबा माणूस पॅरलेस असू द्या, हिथं आलाय त्याचा, आता समजा हिथं कॅन्सरचा रिपोर्ट दिला तर दिलेला रिपोर्ट पडल्यानंतर परत हिथं सेवा केली. आता कॅन्सरचं म्हणजे आपल्या एक बघ्यात पॅरलेस मारला होता. निवरी विटानेवरीच माणूस आहे ते, आता इथं आहे ते समक्ष ते, त्याला पॅरलेस मारला. पॅरलेस मारल्यावर त्याच्या घरातली, त्याचं वडील, भाऊ, भावाचा मुलगा, तिची आई, ही सगळेजण कुटुंब पूर्ण बघ्यात आले. बघ्यात आल्यानंतर त्यांनी थंडीचं दिवस होतं तरी पण त्यांनी थंडीचं कुठं टेम्पोच्या अडथम, वाहनाच्या अडथम, टॉलीच्या अडथम असं दिवस काढत काढत त्यांनी हे केलं. ती पॅरलेस मारलेला माणूस 1 महिन्याच्या आत पहिला जसा होता तसा, त्याला पॅरलेस मारलं तेव्हा असं झोपून जेवण करायला देव देत होती. एक घास तोंडात त्याच्या घालत होती तिची आई. पण ती 1 महिन्याच्या आत देवान नीट केलं. त्यानं आता सध्या 5 वर्षाची सेवा मागून घेतलेली नाही. आता आपल्या बकऱ्यात तो आहे. परत आता आपल्याकडे ते बोलवाय त्याला वनमाने मामा आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल गेले. दोन्ही किडन्या फेल झाले. दोन्ही किडन्या फेल गेले. त्याला आपण भंडारा दिला मामाला, आणि दोन्ही किडन्या फेल असताना ती माणूस आपल्या सध्या आता जसं त्याला घडल तसं सेवा, म्हणजे 6 महिना करतोय, कधी 2.5 महिने करतोय, पण सेवा करत असताना ती पिल्ली इथं राखायची किंवा त्याच्याकडे ते मेंढ्या आपण तळावर जे मेंढक्यांनी सोडलेल्या असते त्या, ती मेंढ्याची सेवा 1 नंबर करतोय. आणि देवान तिच्या काय सुद्धा झालेलं नाही, तिचे व्यवस्थित क्लिअर कट आहे. तो माणूस बघायला गेल तर आपल्या पुढे ते आता सध्या हाय. आता सध्या म्हणजे अनेक लोकांनी ज्याला मुख्याला वाचा देणार, पांगळ्याला पाय देणार, ज्याला कोणा निपित्रुला का संतान देणार देव, हे असा देवाला पण मनापासून भक्ती पाहिजे. भक्ती नसेल तर देव मग काय म्हणा हे होणार नाही. देवाला म्हणजे भक्तीला भुकेला आणि करशीला शेवा तर खाशीला मेवा. तर ते आता 250-300 लोक आहेत सगळे, पण ह्याच्यात सगळीच चांगली नाही. ती सगळीच कशी चांगली आहे, कोण काय करून आलेला असतोय, कोण काय करून आलेला असतोय, पण ज्या वेळा तकडे बाहेर काय पण करू दे, देवापाशी बाळमामापाशी जर मामाच्या मेंढ्या जर मनापासून राखल्या किंवा मनापासून एखादं जेवण केलं किंवा मनापासून एखादी ही पिल्ल्याची तिथं पिल्ली राखा ठेवलेली, तिने मनापासून जर सेवा केली तर देव त्याला मेवा करतोय, मेवा देतोय आणि त्याला नीट करतोय. आणि इथं ज्या वेळेला मेंढका इथं मेंढरात असेल तर देव त्याचं घराकडे सगळं 1 नंबरला चांगलं करत राहतोय. आता आमच्या ते बघा कंटीकरी एक भाऊसाहेब मोठे म्हणून आहे,
हे आमचा बघा जुना बघा असल्यापर्यंत 3 नंबर बघा असल्यापर्यंत ही माणूस सेवा करतोय. बर. मग ह्या माणसाकडनं तुम्ही जरा मामाचा काय चमत्कार आहे ते त्यांना विचारा बघा. बर. ही मामा आहे शामराव कृष्णा हनुमने, त्यांचं गाव आहे देवराष्ट्र. आम्ही ज्या वेळा तकडनं इस्लामपूरवरनं मेंढर घेऊन आलो त्यावेळा मामाच्या मळ्यात गेलो, तळ बघायला गेलो. तळ बघायला गेल्यावर मामाच्या मळ्यात 3 दिवस मेंढरा तळ बसवला आणि ते 3 दिवस तळ बसवून एक मामाच्या मळ्यात मोठा बकरा होता. अचानकच असा तळावर ठेवून गेलते. आम्ही इंजेक्शन औषध गोळ्या सगळं उपचार केलेला होता. अचानक आता बसलेला होता. आम्ही नुसतं बघून आलतो. मी स्वतः मला माहित आहे. आणि आम्ही परत जाय बघायला तर ती बकरा एक्सपायर झाला. एक्सपायर झाल्यावर बकरा मामाच्या मळ्यात JCBनं खड्डा पाडून त्यात बकरा त्यात ही केलेला आम्ही. त्यात बकरी समाधी दिल्या आणि मामा त्यात प्रत्येक आमुष्याला म्हणून हे बसविला. त्याला आम्ही जरामुशाला एकादशीला नारळ फोडून पाणी घालून आपलं झेंडा बिंडा हे बांधलेला आहे. पुन्हा आम्ही घातलाय झेंडा वरचा. त्या माणसाच्या दोन्ही किडनॅप फेल झालेल्या. पण मामाच्या भंडाऱ्याच्या ताकदीवर आणि मामाच्या शक्तीवर ही माणूस क्लिअर कट आहे. आणि इथं मामाच्या त्यांना जशी घडेल तशी येऊन सेवा करते. 10 वर्ष झाली मी सेवा करतोय. तुम्हाला किडनी फेल झालेली किती दिवस झालं किडनी फेल झालेली? एक आता राहिली होती ती बी फेल गेली. डॉक्टर म्हणतो मी एक काढल्यात पाकच खरं. ही बाजू काढल्या ठीक आहे. काढल्यात एक बाजूची आणि एका बाजूच्या वाईट दुखायला लागलं म्हणून ही ती काय सोनोग्राफी तसलं करून बघितलं. ती डॉक्टर म्हणतो ती बी फेल गेली. आता किती दिवस झालं फेल झाली त्याला? 4 वर्ष 4थं वर्ष आहे. पर मेंढराड मी आहे. मी येतो सारखा म्हणल्यावर मला मामानं जीवदान दिलाय वाचवलंय. म्हणजे दोन्ही किडन्या नाही, एक फेल एक काढून टाकली मित्रांनो. दुसरी किडनी फेल झाली परंतु 4 वर्ष झालं. असं कधी उदाहरण नाही की दोन्ही किडन्या नसणारा माणूस जगू शकत नाही. तरी मामानं जगवलंय कसं मग काय त्याला ठाव. तर तात्या ह्यातला आपल्या रान्नी गावातला चमत्कार ते लाईव्हच लोकांनी बघितला. भात शिजवला गॅसचा. ते आपलं जेवण चालू होतं आणि जेवण करत असताना माणसं भरपूर आली होती. माणसं भरपूर आल्यावर आपला रथ नवीन राजनीतीचा आणला होता आणि रथाची प्रतिष्ठापना चालू होती. आणि एकदम अचानक गॅस संपला. गॅस संपल्यानंतर आता करायचं काय. पण गॅसची टाकी इकडे पूर्ण काढून टाकलेली होती. पूर्ण बाजूला नुसती पाईप होती. तर इकडे जाळ भात शिजत होता. ही चमत्कार मामाचा आपल्या समोर झालेला आहे. आणि आपल्या बऱ्याच लोकांनी युट्यूबवर सोडलेलं होतं ती. आणि बऱ्याच लोकांनी आपल्याला ती बघितलेलं आहे. ती गॅस पाणी बिना टाकीची पाईप होती. ही टाकीला काढून टाकली होती टाकी. आणि इकडे फक्त पाईप होती. गॅसचा जाळ चालू होता. ही राजनी गावात आपल्या दोलताडे म्हणून आहे ते राजनी गावात. त्यांच्या इथं ती चमत्कार झालेला आहे. बरं आता मित्रांनो बघा गॅस जास्त 15-10 पाईपला गॅस 5 मिनिटं चालू शकतो. मला वाटतं पाऊण तासभर गॅस ते चालू होता. तर मित्रांनो हे होते बघा नंबर 7चे कारभारी पांडुरंग तात्या बनगर. आणि अनेक चमत्कार आहेत. तात्यांची मुलाखत घेतली आपण अनेक चमत्कार जे आहेत ते विचारून घेऊया. धन्यवाद. बोला नावानं चांगलं, बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं चांगलं, बाळूमाच्या राजाघोड्याच्या नावानं चांगलं, बाळूमाच्या नावानं चांगलं, विठ्ठल बिरोद्याच्या नावानं चांगलं, मरगुबाईच्या नावानं चांगलं, अलचितनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजच्या नावानं चांगलं. जय बाळू. जय बाळू. हे कारभारी संघ कडपासून शेवत आहे. 3 नंबर पाग्यापासून जात येत 6 महिना करत 11 दिवस करत असं सारखं आहे. मग आमच्या अडचणी होत्या पूर्ण. मग मला 2 मुलगा 1 मुलगी आहे. मग मुलगीला मूल नव्हतं. मुलीला तिकडे बघ तिकडे बघ ती काय मेळ लागला नाही. मग बाळू मामाला बोललो मी तुझी बाबा 6 महिना सेवा करतो माझ्या मुलगीला मूल होऊ दे. मग मुलगा झाला पोरगा. मग परत पोरगी झाली. परत एक पोरगा झाला. 3 मुलं झाली. मुलीचं सळलं झालं सगळं चौकण. मग
आम्हाला जमिनीत तंटा होता लय, अशी जमीन भावाभावांचा. मग मामाची मेंढरी एकदा आली, मग एक तळ टाकला आम्ही श्रावण महिन्यात, आयतवार दिवसाला श्रावण महिन्यात बसवली. मग बसवल्यानंतर ती तंटा मिटला भावाभावांचा, जमिनी आपल्या नावावर झाल्या, सगळं सुरायला लागलं. मग आणि दुसऱ्या वर्षी मामाच्या माग 6 महिना सेवा करत करत ही गेलो. मग पुन्हा एक वर्षभर गॅप देऊ, 10-11 दिवस असं जात जात मग अनेक मामाला आणि बोललो घरच्या अडचणी. मामा माझं सगळं सुखी चालू दे, सगळं ही होती म्हणून मग असं बोललो. शेजारी अशी एक जमीन होती, ती तंटा मिटल्यावर ती जमीन माझी एक थोडी जमीन होती 18 गुंठ, ती इकली. 2 एकर मामाला बोलल्यावर मामाने जमीन दिली, 2 एकर. ती जमीन दिल्यावर हे खीर मारली, सांगलीला 3 गुंठ जागा घेतला, आता 7 खोले द्या, मामाने दिले द्या. मग पोरं बी एक पोरगा तिकडे कामावर आहे. मग असं करून मामानं सगळं सळलं केलं, त्या मुलग्याचं बी सळलं झालं. मग दुसरा मुलगा, पहिलं लग्न झालं त्याचं, मग ती काय मेळ लागला नाही. मग मामा एवढी आमच्या अडचण सार म्हणलं मामाला. मामानं अडचण सारली, 6 महिना सेवा केली मामाची शाब्याग्यात, पालखीला झेंडा लावला, 6 महिना सेवा करून गेलो. मामाने 1 नंबर रुटीन लावली. मग पुन्हा काय केलं, खीर मारली, तर हिरला पाणी जरा कमी होतं, खीर फोडली. खीर फोडल्यावर आडव्या बोरा मारल्या, पाणी फुल दिलं. मामाला बोललो, मामाला बोलूनच काम करत होतो. मग 3 बोरा मारले, 3 बोरा फुल येते त्या आडव्या. मग ते 3रा 6 महिना करून गेलो, ती मागल्या महिन्यातच गेलो. मग अनेक अडचण अशी होती. मग ती मुलग्यानं म्हणला होता ते कर्ज जरा हे ते होऊ दे. मग ते कर्ज सगळं झाल्यावर रोटिंग लागल्यावर ते झाल्यावर मग आता अनेक 6 महिना करायला आलो सेवा डबल. असं बाळमामानं सगळं सुखी आनंदात ठुले, कुठली काय अडचण नाही, बोलील ती काम. मग पुन्हा आणि 5 एकर 4.5 एकर जमीन बाळमामानं शिवला शिव दिली. शिवला शिव दिली. 12 एकर जमीन आहे आता. 2 मुलगं, 1 मुलगी, मुलगी सळ झाली, 2 पोरं, 1 पोरगी. आनंदात आहे, पोरांचा आनंदात आहे, सगळं आनंदात आहे. मित्रांनो बघा, यांची सगळी कामं केली, 18 गुंठ्याची जवळजवळ 12 एकर जमीन झाली आणि सगळं व्यवस्थित केलं. काही सेवेवर, फक्त सेवेवर इथं. आणि तात्या इथं कुठं रुपये कोणाकडे घेतला जात नाही, कुणाचं म्हणजे कुणाला मागितलं जात नाही, इथं सगळं देव देतोय. तर मित्रांनो, त्यांच्या महिमेविषयी किंवा मामांचं एक वाक्य आहे की करशीला सेवा तर खाशीला मेवा. मामा जय बाळमामा, जय बाळमामा. मामाची खऱ्या भक्तीनं खरोखर जे सेवा करतो त्याला मामाचा 100% मेवा मिळतोय. बर, माझं उदाहरण म्हणलं तर मी भाड्या घरात राहत होतो, घर नव्हतं राहायला. बर, तर ह्या मामाच्या कृपेनं राहतोय ते घर मी विकत घेतलं. बर, आणि ते घर विकत घेऊन पुन्हा त्यांना ते घर माघार घ्यायची आशा सुटली, आपलं घर पुन्हा जातंय म्हणून. बर. तर मामानं कसलाही त्रास न देता हाय हे घर पाडून आरशीची 1 पैसा न देता घर तयार झालंय माझं. बर, पूर्ण मामाच्या ह्या सेवेमुळे झालं. बर. आणि मला पहिला लई मामाचा अनुभव नव्हता. ही युट्यूबला संतोष राऊतचं बघून मला भक्ती वाढत गेली. बर, बर. आणि माझा पूर्ण विश्वास मामावर बसला. बर. आणि त्यामुळं आता पोरग कामाला आहे, पोरींचे लग्न झाले, ते फक्त एकच अडचण राहिल्या, पोरग्याचं तेवढं लग्न व्हायचं. मग आपलं ती पण होऊन जाईल. खरं ही सेवा त्यामुळेच मी करतोय. ओके, बाकी काय. जय बाळू, जय बाळमामा.